जिथे जावे तिथे कपाळ सरसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरे होते सानकुळ अंतराय मुळा नुपजे भाग्य तरी नुहे धनपुत्र दारा निकटवास परा संतापई पूर्व पुण्य जरी होते सानकुळ अंतराय मुळ तुका बळी संतापाय द्यावा जीव पूर्व पुण्य जरे होते सानकुळ अंतराय पांडुरंगा करो प्रथम नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं केशवानन्दिवल्लभं नमो ध्यानेश्वर नमो
कृपाळ सरिसे लाभतो विशेष संत प्रस्तुत प्राप्त वेळ घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे श्रीमंत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अतिशय उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज विशेष प्रकारचा उपदेश या जगाला करतात. विठ्ठल गेल्या काही वर्षापासून अखंड हरिनाम महोत्सव तुमच्या या जुना ग्रामामध्ये हा होत आहे. किती वर्ष झाले? 155 का फक्त 55? 156 सुरू आहे. बापरे. 10 तप 12 तप 15 तप किती तप काढली असतील तुम्ही. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला शब्द स्वातंत्र्य म्हणजे 75 वर्ष झाले. त्याच्याही अगोदर पासून म्हणजे 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. तुमच्या गावामध्ये या सत्याने 150 वर्ष राज्य केलं म्हणून खरंच धन्यवाद असतात आहेत की आतमध्ये गाव आहे. पण संतांचा पदस्पर्श झाल्यामुळे किंवा संतांचा आशीर्वाद तुमच्या गावामध्ये असल्या कारणास्तव कृपांकित तुमचं गाव आहे. म्हणून जुनुना हे नाव या गावाला सार्थक होतं. कारण जुनून या शब्दाचा हिंदीत अर्थ वेगळा आहे. काय अर्थ आहे? जुनून म्हणजे काय माहिती? जुनून नावाचा पिक्चरही होता. जुनून म्हणजे जिद्द. मराठीत त्याला काय म्हणतात? जिद्द, नाही का? कुठल्या तरी गोष्टीचा जुनून आहे, कुठल्या तरी गोष्टीचं जिद्द आहे. तुमच्या गावाने या सत्तेचं जिद्द ठेवलं म्हणून जुनुना हे नाव तुमच्या गावाला सार्थकी लागतंय. विठ्ठल विदर्भामध्ये आबाजी, नगाजी, तिसरे भोजाजी, केजाजी, 3-4 संतांची मांडली आणि चांगली रंगलेली आहे म्हणा किंवा प्रसिद्ध झालेली आहे. मला वाटतं नगाजी महाराज हे सर्वांचे गुरु काहीतरी आहे. एवढा अभ्यास नाही. नगाजी महाराज सर्वांचे गुरु, पण बाकी सगळे गुरुबंधू. तुमच्या सोनेगावला सुद्धा मला 2-3 वेळा सेवेचा योगाला भजनाच्या निमित्ताने आपले दाणी महाराज यांनी 2-3 वेळा बोलवलं. रंदुरकरांनी सुद्धा बोलवलं. पण एकच आहे, पहाटे तर 3 वाजता भजन सुरू करावं लागते. ते जरा जोड जातो. भजनेले सवय काय आहे? 7 ते 9, 8 ते 10 किंवा 9 ते 12 पर्यंत पहिले ते चालेल आपण. आता ती सवय नाहीये. काका गेला बंद झालं. उठणेला चालवलं नाही. पण भजनाची परंपरा आपल्या विदर्भ आणि महाराष्ट्रात, वारकरी भजनाची परंपरा या विदर्भ आणि विशेषतः वर्धा जिल्ह्याने या महाराष्ट्रात. तर महाराष्ट्रात गाजले त्या काळचे जेवढे काही भजने होते सगळे विदर्भातले होते. तुमच्या गावामध्ये ती परंपरा तुम्ही जोपासता आहात, आनंदाची गोष्ट आहे. सुंदर असं गाव आहे, कृपांकित गाव आहे. श्रोतृ वर्ग जरी कमी वाटत असला तरी भरून पावल्यासारखं आहे. म्हणजे मंडप तरी म्हणजे हॉल तरी भरतोय. कलाकार जबरदस्त आहे. साधी गोष्ट आहे. एवढे मोठे कलाकार येतात. हनुमंत महाराज, विठ्ठल महाराज, इतके मोठे मोठे कलाकार. काय आहे सर? बडावी ना? तुमचं नाव? सुनील महाराज, अवचट महाराज, सगळे महाराज मंडळी. आणि विशेषतः सर्व मध्ये विशेष पाहतोय, सर्व एकाच वयाचे. गजानन महाराज तुमचं वय येत असेल? जास्त आहे, थोडस जास्त आहे. वासरा पगडी घ्या. अरे हे सगळे कलाकार जर पाहता फक्त विवेक आपले चोपदार बावाजी सोडले, बाकी सर्व तरुण आहे. आणि तरुण म्हटलं की तरुण भाग्यवंत.
विशेषतः ऐकायला सुद्धा तरुण वर्ग जास्त दिसतोय. विशेषतः ऐकायला तरुण जास्त आहे. तरुणांची गरज आहे, तरुणांची खास गरज आहे. मी नेहमी सांगतो भागवत कीर्तनाच्या माध्यमातून की ज्या वेळेला ज्येष्ठांचं मार्गदर्शन, सुयोग्य मार्गदर्शन, ऐका ऐका थोडं कान देऊन ऐका, तरुण आहेत म्हणून बोलतोय. ज्या वेळेला ज्येष्ठांचं सुयोग्य मार्गदर्शन आणि तरुणांचं सुयोग्य नियोजन ज्या वेळेला होतं त्याच वेळेला मोठी क्रांती होत असतं. प्रॉब्लेम असा आहे का ज्येष्ठ बरोबर मार्गदर्शन करत नाही, हा प्रॉब्लेम. मोठे माणसं घरातले किल्ले सुद्धा आपल्या पोराच्या हातात बरोबर देत नाही. ही परिस्थिती सुनेच्या हातात द्यायला पाहत नाही. काही काही ठिकाणचे सत्य याच्यात पुढे बंद पडले. तरुण लोक समोर यायला तयार, पण म्हातारे लोक तोच बुवा पाहिजे, त्याचंच कार्याचं कीर्तन झालं पाहिजे, तोच गायक पाहिजे. तरुणांची इच्छा असते की काहीतरी नवीन ऐकायला मिळावं, नवीन कीर्तनकार. आजकाल युट्यूब जास्त असतं, युट्यूबचा कीर्तनकार, फेसबुकचा कीर्तनकार, मोठा कीर्तनकार. पण काही काही म्हणतात नाही आमचा बुवा आधी ठरला, आमचा महाराज ठरला, त्याचाच भागवत, त्याचंच कीर्तन. पण हे तरुणांच्या लक्षात होतं की हे म्हातारे काय आपल्या हातात सूत्र देत नाही, त्याच्यापेक्षा यायचा सत्ता बघा हे बरे, आपण वेगळं नाही. काय आहे तरुणांनी, अरे म्हाताऱ्यांनी कितपत काम करावं. म्हाताऱ्यांनी एकदा वय झालं की मस्त समोर गादी टाकून मस्त आरामात बसावं आणि सांगावं हे पोरा हे काम करून घे, हे काम करून घे. त्या कीर्तनकाराला बोलव, त्याला बोलव, त्याची विदागी दे, त्याची अमुक कर, त्याचं तमुक कर. हे योग्य मार्गदर्शन आणि तरुणांचं सुयोग्य नियोजन. मार्गदर्शन तरुणांनी सुद्धा म्हाताऱ्यांचं ऐकलं पाहिजे. म्हाताऱ्यांचं वय म्हणजे केस पांढरे उगीच झालेले नसतात, काहीतरी अनुभव त्यांच्या पाठीशी असतो. काही काही म्हाताऱ्यांना कुठे कुठे नेणं आवश्यक असतं. महाराज असं म्हणतात 3-4 ठिकाणी म्हाताऱ्यांना घेऊन गेलंच पाहिजे. कुठे कुठे पोरगी पाहत असताना म्हातारा पहिले पाहिजे. सोयरी जुळवत असताना ज्येष्ठ अगोदर पाहिजे. सप्ताह करत असताना किंवा परमार्थ करत असताना सुद्धा ज्येष्ठ म्हणजे वयानं जरी नसेल पण ज्ञानाने सुद्धा ज्येष्ठ असावा आणि त्याच्या मार्गदर्शनामध्ये परमार्थ करायला पाहिजे. स्वतःच्या मनाने जर परमार्थ केला तर माऊली सरळ सांगतं मार्ग गेला.
आवश्यक. म्हणून ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांचं सुयोग्य नियोजन हे दोन्ही या ठिकाणी दिसते. म्हणूनच कदाचित 150 वर्षाच्या वर तुमचा हा सप्ताह चालतो आहे. एका म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे. हे तरुण लोक यांचे चरणी नतमस्तक होतो. वय लहान, मूर्ती लहान, पण कीर्ती किती जबरदस्त आहे. कीर्तीचा सुगंध आमच्या मुंजा महाराजांचा अख्ख्या महाराष्ट्रात दरवळतो. कुठे कुठे जाऊ तो कोण्या पक्वा झाला मुंजा म्हणते मुंजा. आनंद वाटतो. आमच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण थाप बघितल्यानंतर असं वाटते का आयुष्य जरी आम्ही याच्यात घालवलं तरी इतकी चांगली थाप आम्हाला तरी जमणार नाही. सुंदर रासे महाराज मुंजा महाराज घाबरतो कारण मुंजा पिक्चर पाहिला. मुंजा महाराज रासवे बाकी सर्व महाराज म्हणजे आणि विशेषतः ज्यांच्या श्रीमद ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकता आहात आमचे खोडे महाराज साथीला उभे. हे विशेष आहे कारण बऱ्याच ठिकाणी विठ्ठल महाराज भागवत करायला काय कीर्तनाचा सोहळा आहे माहिती नाही. येतो कीर्तनात अजिबात येत नाही. तिथं बसते, तिथून ऐकते. काही भागवत करता मी बघितले तिथं बसून टिकून लिहिते. कीर्तनात येत नाही. आमचे पवार महाराज कीर्तनात आले त्यांना समोर बसत सांगितलं पण नाही ते. हे याच्यावरून दिसतं महाराज हे संस्कार आहे आणि हे जातीवंत संस्कार आहे. विठ्ठल घरी परमार्थ असला का अशी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ वमटी असे जन्माला येतात. नम्रतेतून परमार्थ होतो आणि महाराजांमध्ये कमालीची नम्रता आहे. टाळ घेऊन उभे आहेत. तुम्हाला नमस्कार. इकडे आई बहिणी तुम्हाला नमस्कार. पुरुष मंडळी तुम्हाला नमस्कार करतो. वेळ थोडा आहे पण थोडक्यातच चिंतन मांडतो तर तुम्हाला समजेल एवढंच मांडतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज फार कमालीचा आणि सुंदर असा उपदेश करत आहे. उपदेश म्हटला की 2-3 प्रश्न तुमच्या समोर उपस्थित होता. काही प्रश्न आहेत की उपदेश हा कुणाचा कोण करतय. पहिला प्रश्न मी प्रश्न विचारणार लक्ष द्या. हे बाळा काय झालं एक चॉकलेट पाहिजे का नागपूर चॉकलेटची बर्निंग होणार तेच पाहतो. कोणाला वाटत की कोणाला जो शांत बसत त्यानेच भेटत. खूप का केलं का चॉकलेट नाही भेटलं. उपदेश म्हटला का सर्वात पहिला प्रश्न उपस्थित होतो उपदेश कुणाचा आहे. दुसरा प्रश्न आहे उपदेश कोणता आहे आणि तिसरा प्रश्न उपस्थित होतो उपदेश कुणाला आहे. विठ्ठल पहिला प्रश्न आहे उपदेश कुणाचा. उपदेश कुणाचाही ऐकला जात नाही कारण उपदेश करण्याचा अधिकार प्रत्येकाला नसतो. थोडं लक्ष द्या. प्रत्येक माणूस उपदेश करू शकत नाही कारण उपदेश करणारा हा मोठा असतो. उपदेश आणि त्यालाच समजेल असा किंवा त्याला साधेल असा एक शब्द आहे तो म्हणजे आज्ञा. उपदेश आणि आज्ञा हे दोन्ही सारखं वाटत असेल परंतु त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज्ञा कोणीही कुणाला करू शकतं पण उपदेश कोणीही कुणाला करू शकत नाही. एखादा बाप आपल्या पोराला जर म्हणत असेल की बाबा रे पैसे घे वाण्याच्या दुकानात जा आणि 1 किलो साखर घेऊन ये ही आज्ञा झाली उपदेश नाही. पण एखादा बाप जर एखाद्या पोराला म्हणत असेल की बाळा तुळशीची माळ ज्ञानेश्वरीचं पारायण कर हरिपाठात जा पंढरीची वारी कर हा उपदेश आहे कारण ते करण्यामध्ये त्या पोराचं कल्याण आहे. विठ्ठल पण उपदेश करण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही. थोडं लक्ष द्या. उपदेश करणारे हे मोठे असतात. ते वयाने तरी मोठे असतील किंवा ज्ञानाने तरी मोठे असतील किंवा अनुभवाने तरी मोठे असतील. कुठल्या तरी गोष्टीने मोठे असतील. पण उपदेश करणारे जे हे लोक असतात ना हे मोठे असतात.
पण सर्वात पहिला प्रश्न उपस्थित होतो, तुकाराम महाराज जर उपदेश करताय तर तुकाराम महाराज मोठे आहेत का? त्याला उत्तर आहे, तुकाराम महाराज फार मोठे आहेत. कारण संत आहे. आणि या जगामध्ये जर मोठे कोण असेल तर माहिती आहे तुम्हाला? संत मोठे, संत मोठे, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ. कारण मोठ्यात दोन प्रकार आहेत, एक सापेक्ष मोठं आणि एक निरपेक्ष मोठं. सापेक्ष मोठं त्याला म्हणावं कुणापेक्षा तरी मोठं, पण कुणापेक्षा तरी बोला एवढे थंडी नाही आज. मला गाडीमध्ये दोन चार शाली जॅकेट घेऊन फिरून राहिला. इथं आल्यावर थंडी, गाडीतून तुला थंडी काय, नागपूरहून निघाला तर थंडी होती. म्हणून जोरात बोला, कुणापेक्षा तरी मोठं आणि कुणापेक्षा तरी लहान, याला म्हणतात सापेक्ष मोठे. उदाहरण देतो, 3 पोरं आहे. एका बापाला किती पोरं आहे? 3. मधल्याने विचारा तुम्ही, तो काय म्हणतो? तू मोठा काय? त्याचं उत्तर काय आहे? हो मोठा आहे. कुणापेक्षा तरी मोठा आहे, कुणापेक्षा तरी लहान, याला सापेक्ष मोठं म्हणा. निरपेक्ष मोठं त्याला म्हणतात. पहिल्या पोराने विचारा, पहिल्या पोराला की दादा तू मोठा का? तो म्हणतो मीच मोठा. तुझ्यापेक्षा कोणी मोठा का? तो म्हणतो पहिला नंबर मलाच लागला. याला म्हणतात निरपेक्ष मोठं. सापेक्ष मोठं देव आहे आणि देवापेक्षाही मोठा संत आहे. पुन्हा एक भाव सांगतो, लक्षात येईल. देवाने अवतार धारण केला, भागवतामध्ये प्रसंग गेले. देवाने अवतार धारण केला, पुन्हा करता केला सांगू. माऊलीच्या भाषेत सांगतो, ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायामध्ये शेवटी फार सुंदर बोलले. 12व्या अध्यायावर पण करा आणि शेवटच्या होया पहा, 20व्या श्लोकावरच्या नंतरच्या ओव्या. माऊलीने एक ओवी फार सुंदर टाकली, जी भगवान कृष्णाच्या मुखातून निघाली. इतकं सुंदर ओवी आहे, फार सुंदर ओवी आहे. आणि माऊली म्हणतात, या संघाचे निसुरवाडे मद विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपम. या संघाचे सुरवाडे, तया संघाचे, कुणाच्या संघाचे? कुणाच्या? प्रमाण देतो ना, ज्या सुखा कारणे देव वेडा, ज्या सुखा कारणे देव वेडा.
संतांच्या दुसरं कोणाच्या धन्य धन्य ते वैष्णव सधन जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. वैकुंठ सोडून आला महाराज कुणाच्या सुखाकरिता? अरे संतांच्या सुखाकरिता. पण संतांच्या सुखाकरिता देवाला जर यावं लागतं तर संत मोठे का देवा? म्हणून संत मोठे देवा मुनी वरिष्ठ. पण नामदेवरायांचं प्रमाण आहे. नामदेवरायांनी एके ठिकाणी 3दा संतांचं मोठेपण सांगितलं. साधू थोर दाणा, 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 साधू तुमच्यासारखे वादक याच्यासारख्या गायक असले म्हणजे कुठं अशा चाली सुचते. नागपूरला तुम्ही तुमचा मी येतो असं साधू थोर जाणा. नामदेवरायांनी 3 वेळा साधूचा थोरवी सांगितली. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. ऐका म्हणून साधू मोठे तुकाराम महाराज हे मोठे आहेत आणि म्हणून उपदेश ऐकण्याचा सांगण्याचा अधिकार करतात. ठीक आहे. पहिला प्रश्न संपला. उपदेश कोणाचा? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. कारण ते संत आहे आणि आपलं हित करण्याकरिता ते आले. शोधून आले संत हित जगाचे. तुकाराम महाराजांचा उपदेश पहिला प्रश्न सुटला. आता दुसरा प्रश्न आहे उपदेश कुणाला? आता कुणाचा झाला? कुणाचा उपदेश आहे? लक्षात आलं? कुणाचा आहे? कुणाचा आहे रे? नामदेव महाराजचा. कुणाचा? नामदेव महाराज. धन्यवाद. कोणाचा उपदेश आहे रे पोरे? तू सांगलं. त्यांना नामदेव महाराज सांगितलं. तू ज्ञानेश्वर महाराज सांग. कुणाचा? तुझं काय उत्तर? टाळे वाजवा. आणि तरी तुकाराम महाराज नाही म्हटलं. जगद्गुरु तुकाराम महाराज. संस्कार लक्ष देतात. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेश आहे. उपदेश तुकाराम महाराजांचा. आता लक्ष द्या.
तुम्हाला सांगतो उपदेश कुणाकरिता. ठीक आहे, कुणाचा लक्षात आला? तुकाराम महाराजांचा. आता कुणाकरिता हे लक्षात घ्या. तर उपदेश कुणाचा? तुकाराम महाराजांचा. आता कुणाकरिता? तर माणसांकरिता उपदेश आहे. कोणाकरिता? माणसांकरिता. पण माणसात एक 4 प्रकारचे माणसं पडतात महाराज. किती प्रकारचे? मी सांगतो, तुम्ही विचार करा की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. त्याला सेल्फ ऑब्झर्वेशन म्हणतात, की तुम्ही करायला हवा की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, कुठल्या व्यवस्थेमध्ये येतो. मी प्रकार सांगतो, तुम्ही तुमचं पहा. मी माझं ऑब्झर्वेशन केलं, तुम्ही तुमचं पहा. काय आहे? काही पामर आहेत, काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही मुमुक्षु आहेत, तर काही मुक्त आहेत. हे 4 प्रकार तुमच्या लक्षात आले. पुन्हा सांगतो. काही पामर आहेत. काय आहेत? पामर. काही विषयी आहेत. काय आहेत? विषयी. काही मुमुक्षु आहेत. काय आहेत? मुमुक्षु. काय आहेत? मुमुक्षु. आणि चौथा प्रकार आहे मुक्त. आता हे 4 प्रकारचे मी माणसं सांगितले. पहा आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. पामर कशाला म्हणतात? पामराची व्याख्या वेगवेगळ्या आहेत महाराज. तर विचारसागरामध्ये पामराची व्याख्या फार सुंदर केली आणि तीच रामसुंदराजी महाराजांनी फार सुंदर केली. पामर म्हणजे काय? की ज्याचं अख्ख्या जगावरचं प्रेम निघालेलं आहे. बायकोवरची प्रेम निघालं, पोरावरची प्रेम निघाले, आई वडिलांवर प्रेम नाही, कुणावरच प्रेम नाही, आसक्त नाही, अनासक्त झालाय. पण जो स्वतःच्या देहावर आसक्त आहे, म्हणजे ज्याचं प्रेम कोणावर उरलंय? फक्त देहावर, स्वतःवर ज्याचं प्रेम उरलंय, बाकीच्यांचं प्रेम निघालं, त्याला पामर म्हणतात. आपलं कुणावर आहे? विचार करा. बायकोवरही आहे, मुलांवरही आहे, आई वडिलांवर आहेच, मित्रांवर आहे, मैत्रिणींवर मनाला आहे ना. मग कुणावर प्रेम आहे आपलं? म्हणजे आपलं अजून देहावरचं प्रेम तर संपलंच नाही, जगावर प्रेम आहे. म्हणजे अजूनही आपण पामरामध्ये मोडल्या जात. आपण कुठल्या? पामर म्हणजे काय? पामराची व्याख्या चाणक्याने सुद्धा फार सुंदर केली आहे. पामर म्हणजे काय? अरे ज्याला काय खावं कळत नाही, काय प्यावं कळत नाही. सरळ सांगतो, येशाम विद्यान तपोर जाणं. आणि सरळ सांगितलंय की मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. हे पामर म्हणजे मनुष्य नसून 2 पायाचे मृग म्हणजे हरिण आहे. कोण आहे? मृगाश्चरन्ति. मृग जसा जंगलामध्ये तृण खात असतो आणि फिरत असतो, तसंच हे लोक जे पामर आहेत, हे लोक काही करत नाही, ज्यांना काहीच कळत नाही काय खावं. त्यांच्यापेक्षा तर पशु बरे. पशूंनाही काय कळत नाही महाराज. अरे आपण वासुदेवामध्ये म्हणतो ना, पशु काय पाप पुण्य जाणती, पामराला सुद्धा काही कळत नाही. पामर हे मूर्ख लोक असतात. आणि या पामरांना तुम्ही किती उपदेश करा, हे तुमचं उपदेश ऐकत नाही. किती उपदेश करा, अरे मूर्खाला कितीही उपदेश करा महाराज, शेवटी तो मूर्खच आहे. त्याला किती उपदेश करा, त्याला किती वेळा म्हणा, अरे माळ घाल, तो तर स्वतःची माळ घालत नाही, पण तुमची माळ तोडल्याशिवाय राहत नाही. हे पामर नाही का. त्या पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक कथा आली आहे, फार सुंदर कथा आहे, फार सुंदर कथा. मी तुम्हाला सांगतो. हो, त्या कथा म्हटल्याबरोबर आपल्याला गोष्ट ऐकायला भेटते, त्यासाठी सांगतो, टेन्शन नको. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक कथा अशी आढळतं की पावसाळ्याचे दिवस आहे, श्रावणाचा महिना, पावसाळ्याचे दिवस. आवाज बसतोय, गुड काय का गुड असं ते गुन्ह्याचा आवाज बसलाय, बोलायला त्रास होतो. तर पावसाळ्याचे दिवस, श्रावणाचा महिना,
पावसाळ्याचे दिवस, सुंदर असा पाऊस सुरू आहे आणि एका झाडाखाली एक माकड थंडीने ठिठुरते. पावसाने ओलचिंब झाले, गांगरून गेले, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एका वटवृक्षाखाली पाऊस थांबण्याची वाट पाहतोय आणि फांद्यांच्या आडोशाला बसलो. ज्या वटवृक्षाच्या खाली तो माकड बसलेला आहे, मंकी बसलेला होता, त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एका चिमणीचं घर होतं. कोणाचं? चिमणी माहिती ना? चिमणीचं घर होतं. चिमणा आणि चिमणी मस्त पावसाचा आनंद घेत आहे. हातामध्ये कॉफीचा मग आहे, दुसऱ्या हातामध्ये पकोड्याची प्लेट आहे, सॉस आहे आणि दोघेही चिमणा आणि चिमणी मस्त बाल्कनीमध्ये बसून पावसाचा आनंद घेत आहे. हे नागपूरचं दृश्य आहे, पण नागपूरचं असल्यामुळे मी तिथलं सांगितलं. मस्त बाल्कनीत दोघं नवरा बायको बसले, चिमणा आणि चिमणी पावसाचा आनंद घेतोय. चिमणा म्हणतोय, बघ काय पाऊस पडतोय, श्रावणात घननिळा बरसला, सुंदर सणाचं वर्णन सुरू आहे. पण चिमणीचं लक्ष त्याच्यात लागेल. चिमणीचं लक्ष गेलं की झाडाच्या पायथ्याशी एक माकड ओलचिंबन झाले, त्याला पावसात ओलचिंब झालंय आणि तो घाबरून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये तिथे बसलेला आहे. चिमणा छान गोष्टी करतोय आणि चिमणीने सांगितलं, हो जरा ऐका, काय तो बघा माकड बसलाय. म्हणजे काय करू? चिमणाकडे तो बसलाय, मी काय करू? नाही हो, जा त्याला बोलवून आणा, घरी घ्या, आपण त्याला चहाचा मग देऊ. चिमणा म्हणे, बाई त्याचं शरीर केवढं, आपलं घर केवढं, जरा विचार कर. अहो जाऊ द्या, हे कॉफीचा मग तरी, पकोडे तरी, काहीतरी घेऊन जा. चिमणा म्हणे, बाई आपलं आपल्या पुरतं ठीक आहे, आपली आपण करा सोडवलं, आपलं आपल्या पुरतं बरं आहे, पण त्याचं पाहून घे. चिमणीमध्ये नाही नाही तसं नाही होणार, मी त्याला सांगून येते. चिमणा म्हणे, बस घरी तुमच्या, एवढ्या पावसात जाऊ नको. पण चिमणी ऐकून तर कुठून? चिमणी ऐकते काय? चिमणी ऐकत नाही, हे जरा म्हणते नाही, अनुभव आहे ना. चिमणी कुठं ऐकते? चिमण्यानं सांगितलं, अगं नको जाऊ. चिमणी गेली ना उडत कुणाकडे? माकडाजवळ. तुमचं लक्ष आहे, ते माकडाकडे गेलो आणि त्या माकडाला म्हणायला लागली, माकड दादा. ते माकड घाबरलेलं होतं, त्याने बघितलं नाही, दुर्लक्ष केलं. पुन्हा चिमणी त्याच्या खांद्यावर जाऊन बसून सांगितलं, माकड दादा मी तुमच्याशी बोलायला आले. माकडाने सांगितलं, बाई सध्या बोलायची वेळ नाहीये, माझी अवस्था बघ, म्हणा तर माझ्याशी काही बोलणं होणार नाही, मला राहू दे. नाही मला बोलायचं तुमच्यासोबत. माकड म्हणे, कोण काय बोलायचंय? झालं, चिमणीनं आपला उपदेश सुरू केला. श्री गणेशाय नमः. काय माकड दादा, इतके मोठे झाले, एवढं मोठं शरीर आहे, धाड नाही, पाळ आहे, स्वतःचं घर घेतलं नाही, अमुक नाही. माकड म्हणे, बाई तुला काय सांगू, जुनेऱ्यामध्ये प्लॉट घेतलाय, आता बांधकाम जुनेऱ्यामध्ये प्लॉटच घेतलाय. आबाजी महाराज देवस्थानाच्या बाजूला आपलाच प्लॉट आहे, 1500 फुटांना. बांधकाम सुरू आहे, सुरू करायचं आहे. कॉन्ट्रॅक्टर बघितलाय, आर्किटेक्ट बघितलाय, सामान सगळं. आता पाऊस गेला की बांधकाम करायचं आहे. चिमणी म्हणे, अहो तहान लागल्यावर कोणी विहीर खणतं काय? तू उपदेश करायला लागली. माकड म्हणे, बाई तुझं बरोबर आहे, पण सध्या बोलू नको, सध्या माझी अवस्था नाही, पण हे बोलाय हे ऐकेच नाही. घर बांधायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. माकड रागावलं. माकड म्हणे, चिमणे तू बांधलेस का घर? म्हणे, हो. कुठे? सेकंड फ्लोअरचा जो फ्लॅट आहे ना, तो माझाच आहे. चिमणीने सांगितलं, सेकंड फ्लोअरचा जो फ्लॅट आहे ना, तो माझाच आहे. माकड म्हणे, पोह का घर कसं आहे? म्हणजे बिलकुल, चला दाखव घर तुझं घर, कोणी कसं बांधलंय, किचन कसं आहे, बाथरूम कसं आहे, पीओपी कशी केली, इंटेरियर कसं केलंय, फर्निचर कसं केलंय, सगळं पाहतो, दाखव बरं मला. चिमणी म्हणे, चला. खरंच तर ते इंटेरियर पाहायला गेला, त्याला समजतंय का? गेला महाराज, कोणता घर होय? हेच घर होय. त्यानं काहीच केलं नाही, एक रेपट मारली त्या घरावर. चिमणीचं बरंच केवढं हो, पार करून टाकलं. आता मला सांगा, चिमणीचा उपदेश काय वाईट होता काय? काय रे पोरांनो, वाईट होता काय?
चिमणीचा उपदेश काय वाईट होता काय? वाईट नव्हता, पण वाईट माणसाला होता. विठ्ठल वाईट प्राण्याला होता, नाही का? मूर्खाला उपदेश करू नये, म्हणून पामराला उपदेश करू नये महाराज. त्याचा त्याच्या भरोशावर सोडून द्या. क्रोधी अविश्वासी दुसरा आहे विषय. माणसातला दुसरा प्रकार आहे विषय. आता विषयी माणसं विषयामध्ये धुंद असतात. त्या विषयाच्या पुढे त्यांना काहीच समजत नाही. का मौलिक फार सुंदर बोलली. विषय विषयाचा वरपडू विषय तो गोडू जीवासी त्याला. सर्वांच्या पाठ झालेले गोडे सर कीर्तनकार त्या विषयासमोर त्या विषय माणसाला दुसरं काहीच आवडत नाही महाराज. काहीच नको, काहीच नको. अरे तंबाखू खाणाऱ्याला माहित नाही का तंबाखू वाईट आहे म्हणून? बोला. तंबाखू खाणाऱ्या माणसाला माहित नाही का तंबाखू किती वाईट आहे म्हणून? सिगरेट पिणाऱ्या माणसाला माहित नाही सिगरेट पिणं किती वाईट आहे? अरे कॅन्सरचं चित्र त्याच्यावर लागलेलं आहे. दारू पिणाऱ्या माणसाला माहित नाही दारू पिणं किती वाईट आहे, पण सुटत नाही ही शोकांतिक आहे. सुटत नाही ही शोकांतिक आहे. तर तंबाखूवाला माणूस त्याला माहिती आहे तंबाखू खाल्याने कॅन्सर होणार आहे, पण तो जिथेही जाईल जिथे जावे तेच तंबाखू सोबतच असतो. तो कीर्तनात जरी येऊन बसेल ना तरी तंबाखाची पुडी कुठं आहे? नाही आवडलं कीर्तन तर तिथंच सुरू होऊन जाते. एकटा खात नाही, कालावटी वगैरे का सुरू. बरं महाराज पैसे महाराज गेला काय सांगू का तुम्हाला? सुरदासजी महाराजांनी या अशा माणसांना, विषयी माणसांना डुकराची उपमा दिली. डुकर. सुरदास महाराज म्हणतात, घडी घडी मना घडी घडी विषय को ध्यायो. घडी घडी मारा विषय को ध्यायो. जैसा शुक्र मन विषय नको ध्यायो जैसा शुकर ग्रामी. सुरदास महाराज म्हणतात जसं माणूस जसं डुकर असतं ना, डुकर जिथेही जाईल तिथं ते आपलं खाद्य पाहत असतं. जिथेही जाईल ते मंदिरात आलं तरी ते आपलं खाद्य पाहतं, ते रोडाने जरी गेलं तरी ते आपलं खाद्य पाहतं. आणि त्या डुकराचं खाद्य काय हे सर्वांच्या परिचयाचं आहे, ते काय सांगायची गरज. ते डुकर जसं घडी घडी मन विषय नको ध्यायो जैसा शुकर ग्रामी तद्वत. ह्या विषयी माणसाचं घडी घडी म्हणजे क्षणोक्षणाला समयासमयाला या माणसाचं मन विषयाच्या मागे लागतं, दारूच्या मागे लागतं. याचा जो आवडता विषय आहे त्या विषयाच्या मागे लागतं. सुरदास महाराज म्हणतात हे माणसं नसून डुकराच्या जातीचे माणसं आहे. हे झाले विषयी. तिसरा प्रकार आहे माणसातला तो म्हणजे मुमुक्षु. आता मुमुक्षुची व्याख्या सुद्धा फार सुंदर आहे. मोक्ष इच्छेसी इति मुमुक्षः. ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे, जो मुक्ततेच्या मार्गाला लागलाय त्याला मुमुक्षु म्हणावं. आणि मुक्त म्हणजे जे मुक्त झालेले आहेत, जे साधू आहे, संत आहे. आता मुक्ताचे दोन प्रकार, एक नित्य आणि बद्ध मुक्त. तर नित्य मुक्त साधू आहेत. माणसातले 4 प्रकार तुम्हाला सांगितले. यातला कोणाला उपदेश आहे की यात पामरी सोडा, मुक्त सोडा. राहिलेले जे 2 वर्ग आहेत, एक मुमुक्षु आणि दुसरा विषयी. या 2 माणसांना या अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. आता उपदेश कोणता? लाभतो विशेष संत लाभतो विशेष
विशेष वाटतंय का? वाटतंय का विशेष? विशेष काहीच नाहीये. तुम्ही जास्त डोकं लावू नका, मीच सोपं करून देतो. माणूस जिथे जाईल तिथे त्याचं कपाळ जातं ना. कपाळ काही वेगळा शरीराचा भाग आहे का? अरे माणूस जातो तर हात जातं की नाही? काही लक्ष झालं का? कधी असं होतं काय? एक माणूस बोलला घरी, अगं मी बाजारात जातो, 1 किलो साखर आणतो, माझे हात सांभाळून ठेव, घरीच ठेवतो. होते का असं? होते काय? अरे हात काढून ठेवता येते काय? नाही काढून ठेवता येत. कारण हात हा शरीराचा काय आहे? माणूस जिथं जाईल त्याचा हात त्याच्या सोबत राहील. पाय त्याच्या, पोट त्याच्या, डोकं त्याच्या, मस्तक काय घरी ठेवणार? मस्तकी त्याच्या
आता मस्तक जर मी घरी ठेवून आलो असतो तर फेटा काय पोटाला बांधला असता? कधी कधी आपण बोलताना बोलतो ए जाऊ दे, त्याचं डोकं घरी आहे. याचा अर्थ काय? त्याचं डोकं घरी आहे याचा अर्थ त्याने डोकं म्हणजे डोकं नाही म्हणजे काय नाही आहे. डोकं नाही म्हणजे काय नाही. बरोबर आहे, बोला बोला. काय नाही आहे? अक्कल नाही. डोकं आहे पण फक्त फेटा बांधण्यापुरता किंवा टोपी ठेवण्यापुरता किंवा केस विंचरण्यापुरता, पण डोक्याचा उपयोग नाही. पण जर विचार केला तर माणूस जिथे जाईल तिथे त्याचं डोकं जातं. यात विशेष काही नाही, पण विशेष भरपूर आहे. तुमचं लक्ष नाही बहुतेक कदाचित माझ्याकडे, थोडं लक्ष द्या. काय आहे? जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करण्याचा मी प्रयत्न करतो. माणसासोबत त्याचं डोकं जातं हे वेगळं सांगायची गरज नाही, पण ज्या अर्थी तुकाराम महाराज सांगताय की माणूस जिथे जाईल तिथे त्याचं डोकं जातं, यामध्ये काहीतरी विशेष असायला पाहिजे. हे विशेष आपल्याला शोधायचे. काय आहे? इथे मराठी लोक सगळे मराठी बोलतात काय? सगळे मराठी? कोणी हिंदीवाले कोण आहे? हात बोलतो. इंग्लिशवाले कोण आहे? रेजवर आहे. कोणीच नाही. उर्दूवाले, तामिळ, कर्नाटकी, सगळे मराठीवाले आहेत. सगळे ए टू झेड. मग व्याकरण तुम्हाला माहिती असेल. आता मी व्याकरण विचारतो. मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरणामध्ये 6व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये अर्थाचे 3 प्रकार सांगितले. हिंदीमध्ये 2च आहे, पण आपल्या मराठीत एक एक्स्ट्रा सांगितले. 3 प्रकार आहेत अर्थाचे, ज्याला मिनिंग इंग्लिश मध्ये म्हणतात. अर्थाचे 3 प्रकार. एक ऐका, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि तिसरा आहे व्यंगार्थ. वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि तिसरा आहे व्यंगार्थ. पहिला काय आहे? काय आहे? तुम्ही जर सांगितलं तर ठीक आहे, आता आताच कंबर सोडतो. वाच्यार्थ, दुसरा काय आहे? व्हेरी गुड. आणि तिसरा काय? व्यंगार्थ. आता वाच्यार्थ म्हणजे काय? तर शब्दशः अर्थ काढणे. शब्दशः बाळा पैसे घे, एक पॉकेट दूध घेऊन ये, याचा अर्थ शब्दामध्ये अर्थ आहे की दूध घेऊन घरी यायचं आहे. हा झाला वाच्यार्थ. लक्ष्यार्थ नंतर सांगतो, त्याच्या अर्थ त्याच्या अगोदर व्यंगार्थ सांगतो. आता व्यंगात्मक बोलणं. व्यंगात्मक बोलणं म्हणजे हास्यास्पद बोलणं, ज्याला द्विअर्थी बोलणं म्हणतात. 2 अर्थाने बोलणं म्हणतात की ते लय शायना आहे. याचा अर्थ काय? बोला, ते लय शायना आहे. आपण म्हणतो ना, एखादा विषय निघाला जाऊ दे ना का, ते लय शायना आहे. याचा अर्थ काय? ते लय शायना आहे याचा अर्थ काय? तो मूर्ख आहे. होतं ना, ते लय शायना आहे, ते दीड शायना आहे. दीड शायना याचा अर्थ उंटावरचा शाळा. याचा अर्थ काय? की त्याला अक्कल नाही. पण आपण म्हणतो ना व्यंगाने, जाऊ दे लय शायना आहे. तसंच त्याला म्हणतात व्यंगार्थ. आता तिसरा प्रकार आहे लक्ष्यार्थ. आता लक्ष्यार्थ म्हणजे काय? थोडं ऐका. लक्ष्यार्थ म्हणजे काय? तर लक्षपूर्वक ऐकणे, याला लक्ष्यार्थ म्हणतात. लक्षपूर्वक. उदाहरण देतो तुम्हाला मी चिंता नको करा. उदाहरण देतो. एका पोरीला पाहायला पाहुणे येणार म्हणून तिच्या आईने सांगितलं. पोरीला पाहायला पाहुणे येणार. आईने सांगितलं, बा तुला पाहायला कोण येणार आहे? पोरगा येणार आहे, पाहुणे येणार आहे. दाखवण्याचा कार्यक्रम कुठं आहे? माडीवर, गच्चीवर. एक काम कर, ते पातेलं घे, त्याला आपल्याकडे टोपली म्हणतात, टोपलं घे, हा झाडू घे आणि पूर्ण वरची माडी गच्ची ज्याला आपण म्हणतो ते साफ कर. म्हणजे ठीक आहे. त्या पोरीने घेतलं ना, टोपलं घेतलं, पण आईने जर सांगितलं होतं, बाई कचरा फेकत असताना असं तसा नको फेकू, माणूस कोण फेकतो. काय म्हटलं? माणूस कोण फेकतो. त्याला शिकली होती ना. तिला बरोबर कचरा घेतला चांगला टोपल्यावर आणि बसली गच्चीत. कायच्यासाठी? आलं तर आईने काय सांगितलं होतं? माणूस कोण. त्याला शिकलीच पोरगी होती. मुलगी शिकली, प्रगती झाली. बसली तिथं. फालतू आहे. कोणाला रे? विठ्ठल महाराज बघा,
नाही आपला माणूस आहे थोडं हेमंत महाराज कोण तिसरी आली पोराची गाडी आणि तशी गाडी आली पहिल्यांदा सासूबाई पायावर उतरल्या आणि पाहिलं अच्छा हे वय काय टाक तिच्या अंगावर वेलकम पूर्ण कचरा सासूबाईच्या अंगावर सासूबाईने वर बघितलं आणि त्याचे मध्यस्थी होतं ना घर जोडणारे तुम्ही काय म्हणता त्याला ते लग्न जोडते त्याला काय म्हणतात लगन जोड्या लगन जोड्या ना लगन जोड्या आमच्या नागपूरला त्याला दलाल म्हणते काय दलाल त्याला विचारलं का हो हीच मुलगी का बडे हो सुंदर आहे अगदी पाहण्यासारखी पण आल्याबरोबर कचऱ्याने स्वागत केलं हे जर आमच्याकडे आली तर घरचा कचरा केल्याशिवाय राहणार नाही आल्या पावली परत गेले आईने काय सांगितलं होतं माणूस पाहून कचरा टाक आता याच्यामध्ये अर्थ असा आहे माणूस असेल तर कचरा टाक की माणूस नसेल तर बरोबर काय नसेल ना असेल की नसेल तुमचं उत्तर काय असेल तुमचं जे उत्तर असेल ते माझं नसेल माझं नसेल तर तुमचं असेल याला मराठी म्हणतात तिथले तिथेच माणूस नसेल तर कचरा टाक पण त्या पुरीने अर्थ वेगळा घेतला याला म्हणतात लक्षार्थ विठ्ठल जेथे जावे तेथे कपाळ सरीसे याचा अर्थ काय तर ज्या ठिकाणी माणूस जातो आता कपाळ जातं कपाळ म्हणजे काय एकच सांगतो आणि भावार्थ संपवतो एकच सांगतो एका माणसाला 20 करोडचं तिकीट लागलं म्हणजे महाराज 20 करोडचं लॉटरीचं तिकीट कायचं लॉटरीचं तिकीट लागलं याला आनंद झाला हा दुकानदाराला म्हणतो ते पैसे माझे दुकानदार मध्ये टप्परीवर मी 20 करोड रुपये घेऊन बसतो का संध्याकाळी कंपनीतून मागवावं लागेल आणि चांगले पोते घेऊन येतो चुंगड्या युरियाच्या चुंगड्या रोगरच्या चुंगड्या घेऊन येतो ठीक आहे घरी आलं बायकोला म्हणते अगे उद्यापासून कामाला जाणं बंद का 20 करोडचं लॉटरीचं तिकीट लागलं आज संध्याकाळी पैसे घेऊन येतो उद्या गाडी घेतो परवा घर घेतो झालं सूर्याचं कपडे काढले खुर्तीला टांगले त्या तिकीट वगैरे वरच्या खिशात होतं जेवण केलं झोपला एवढंसं पोरगं त्याचं खेळत होतं बाहेर त्या माणसाचं तो आला बघायला लागला बाबाचे कपडे दिसते पैसे नक्कीच असेल पण त्याला खिशात हात टाकला पैसे मिळाले पण एक तिकीट मिळालं त्याने वाटलं हे तर इंडियाचं तिकीट दिसत नाही नक्कीच अमेरिकेचं असेल नक्कीच अमेरिकेचे पैसे डॉलर असेल म्हणून त्याने ते तिकडं नेलं आणि काढून फेकून दिलं संध्याकाळच्या वेळेला हा जो बाप होता हा चुंगड्या ढिंगड्या घेऊन गेला ना कुठे दुकानात सांगितलं ओय दे 20 करोड दुकानदार म्हणे पैसे तयार आहे तिकीट दाखव तिकीट होतं काय बोला लवकर तिकीट होतं काय नव्हतं तिकीट कुठे होतं पोराने पाडलं होतं त्यामुळे तिकीट नाही जी मग पैसे भेटणार नाही वय घरी जसा गेला तसा परत आला बायको उभी होती दारात ताट घेऊन आरती घेऊन कुणाची आरती नवऱ्याची का पैशाची धन्यवाद अनुभव आले होता तुमचा आमचा सारखाच बायको म्हणते का हो उडा पैसे आता लक्ष द्या मी माझ्या मुद्द्यावर येतो आणि भावार्थ सांगतो आता याचं जे उत्तर होतं ना ते पहा तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कपाळ कळेल कपाळ म्हणजे काय हा म्हणत होता का अगं आपल्याला पैसे मिळणार होते आता शब्द नीट ऐका पैसे मिळणार होते पण आपल्या कपाळात नव्हते लक्षात आलं कपाळ म्हणजे काय आणि माणूस तिथेच जातो जिथे त्याचं त्याला नशीब देतो कर्म देतो आज माझं कर्म इथे होतं माझा आवाज बसल्याला माझी इच्छा नव्हती मी फोन कर याचा फोन आला तर सांगणार होतो 2-3 कीर्तनाला कॅन्सल केले खासदारमुळे आवाज बसून गेलाय बोलता येईना निपटून टाक तिकडच पण इच्छा होत होती की चला पहिल्यांदा तारीख भेटली
आबाजी महाराजांची सेवा आपण सोनेगावला भरपूर वेळा केली. राणी महाराजांनी इथे सुद्धा मला भजनाला भरपूर वेळा बोलवलं. मी नाकारत गेलो. चला जाऊन येऊ, पाहू जे काय होईल ते होईल. पण आलो. आज माझं नशीब इथे होतं. कालचं कीर्तन कॅन्सल केलं, शनिवारचं कीर्तन कॅन्सल केलं, नाही गेलो आवाजामुळे. पण इथे मात्र आलो. का? कारण माझं नशीब इथलं होतं. आज जेवण माझं इथं ठरलेलं होतं. माझ्या नशिबात इथलं अन्न होतं. म्हणून माणूस तिथेच जातो जिथे त्याचं नशीब जातं. जिथे जावे तिथे कपाळ सरीसे लाभ विशेष संत संग कुमार तुमचं नशीब जिथे आहे तिथे तुम्हाला घेऊनच जाईल. पण लाभ मिळणार नाही. त्या नशिबाने तुमचा लाभ कधीच तो परमात्मा लाभ नशिबाने मिळणार नाही. परमात्मा रूपी जर लाभ तुम्हाला मिळवून घ्यायचा असेल तर लाभ तो विशेष संत संगी. संत संगी विशेष लाभ हा असं म्हटलंय नाही का. लाभ तो विशेष संत संगी. आणि संतांचा संग जर तुम्ही केला तर तो लाभ परमात्मा रूपी लाभ संतांच्या संघामध्ये मिळतात. हरी संत संगी. मग का महाराज हे संत ज्या संतांच्या सहवासात आम्हाला देवाची प्राप्ती होते ते संत आम्हाला कधी मिळतील? अभंगाचं दुसरं चरण. पूर्व पुण्याचारी पूर्व पुण्याचारी पूर्व पुण्याचारी होते Oh
पूर्व पुण्य जरी होती सा अनुकूल, त्याचा संधी विग्रह असा करायचा असतो. सानुकूल म्हणजे सा अनुकूल, सा म्हणजे तुम्ही आणि अनुकूल म्हणजे तुमच्या अनुकूल. पूर्व पुण्य जरी सानुकूल. साधू असे भेटत, साधू भेटणं सोपं आहे का? तुकडोजी महाराज म्हणतात ना, साधू हॉटेलचा साधा नाही, खूप नाही का. शैले शैलेन माणिक्य मोतिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदन न बने. चंद्रामृत सुखे सेववेल सगळं 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 या जगामध्ये सगळं मिळेल, सर्व मिळेल. आता मिले कोणी माता मिले, मिले युवती सुखदाई, राजा मिले गज बाजा मिले, सब साजा मिले, लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले, वैकुंठ जाई कहे सुंदर लाल, सब सुख मिले, पर संत समागम दुर्लभ बाई. म्हणून कबीरदास महाराज म्हणतात, संगत संतन के करते. वेळ नाही ना, चला बस किती दाखवले तर मी म्हणणार नाही, नाही का. संगत संतन की करी. महाराज म्हणतात, हे संत कधी मिळतील? अनंत जन्माचं पुण्य तुमच्या पाठीशी असेल. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मुळ नृपचे तिथे. नाही का. स्वतः मौली ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. पूर्व जन्मी सुकृती थोर केली, ती मज आजी फळासी आली. नाही का. पूर्व जन्माचं अनंत पुण्य मी केलंय. निवृत्तनाथांसारखे गुरुदेव मला लाभले, नामदेवराजांसारखे संत मला मिळाले. याच्याकरिता अनंत जन्म लागतात आणि तेव्हा कुठे साधूची भेट, आणि एकदा साधू मिळाले की मग देवाची भेट. काही लोक म्हणाले, महाराज आम्हाला संत न भेटो, देव न भेटो चाललंय, पण आमच्याकडे भरपूर काही पैसे आहे, बायको आहे, पोरं आहे, बंगला आहे. काय होईल एखादा किडा असं, काय होईल? साप तर नाही पण काय घाबरा असायला गेले जाते, ते आली तशी जाते, पण काय टेन्शन घेतात, ते आमच्याचकडे येणार आहे. विठ्ठल आणि संत मिळाले की खरे तुम्ही भाग्यवान ठरता. भाग्याचा उदय हे जोडे संत पाय, हे खरे भाग्यवान. तुकोबारा म्हणतात, धनवान भाग्यवान नाही, पुत्र आहे म्हणून भाग्यवान नाही, बायको आहे म्हणून भाग्यवान नाही. नाही का. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संता पाय. संतांच्या जवळ वास मिळणं, त्यांच्या जवळ राहायला मिळणं, हेच खरं भाग्य आहे. तुमच्या गावामध्ये आबाजी महाराजांचं इतकं छान संस्थान आहे. 150 वर्षापासून तुमचा हा कार्यक्रम सुरू आहे आणि महाराजांची प्रतिभा आहे, महाराजांचं वास्तव्य आहे, आणि म्हणून तुम्ही भाग्यवान ठरता. विशेष हा लाभ संत संगे, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. का? संत तुमच्या गावामध्ये आहेत म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आणि एकदा का हे संत मिळाले, मग त्याच्या प्रक्रियेत तद्विद्ये प्रणिपाते परिप्रश्न सवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानी सत्वदर्शन तरी तनुर जीवे चरणासी लागावे गर्वता करावे दास्य सकळ करा. महाराज म्हणतात, एकदा का ते संत मिळाले की काय करावं? तुका वडे हेची करावी मीरा, तुका वडे हेची करावी
Free